महाराष्ट्रातले पण खरखर अशीच क्लिअर करायची भाई आल्यामुळे खरखर क्लिअर झाली. खरखर तशी पिंपरी चिंचवडची नक्कीच क्लिअर झाली, पण विरोधात असणाऱ्या अनेक लोकांच्या मनामध्ये फार मोठा संभ्रम आणि फार मोठी अडचण नक्कीच आलेली आहे. आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये खास करून पिंपरी चिंचवडचे जे सर्व पत्रकार आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये इथं आम्ही सर्वजण मिळून जी पत्रकार परिषद इथं घेत आहोत त्या माध्यमातून आपल्या सर्वांना व आपल्या सर्वांच्या माध्यमातून तुमचे जे सर्व रीडर्स असतील, व्ह्युअर्स असतील, तुमचे जे सर्व बघणारे म्हणजे तुमचे मीडिया बघणारे जे सर्व लोक असतील यांना एवढंच सांगायचं आहे की युवा संघर्ष यात्रा. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? ओएसिस फर्टिलिटीने आता 90,000 जोडप्यांचं आयुष्य आनंदाने भरलं आहे. आजच कॉल करा 7825893602 वर आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. ही महाराष्ट्रातले युवा मिळून आम्ही सर्वजण 25 ऑक्टोबर पासून ही पदयात्रा सुरू करत आहोत. 800 किलोमीटर पेक्षा जास्त हा प्रवास आम्ही सर्वजण पायी चालून पूर्ण करणार आहोत. 25 तारखेला तुळापूर इथून सुरू झालेली ही यात्रा 7 डिसेंबर ला नागपूरला पोहोचेल. 7 डिसेंबर का तर त्या दिवशी हिवाळी अधिवेशन हे नागपूरला सुरू होत आहे. आपला प्रयत्न हाच आहे की आतापर्यंत युवांकडनं आलेले सर्व मुद्दे, तसंच हे सर्व जे पदाधिकारी आहेत महाराष्ट्रातले सर्व पदाधिकारी व अनेक सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडनं युवांसाठी महत्त्वपूर्ण असणारे जे काही मुद्दे आहेत ना, त्या अडचणी आहेत त्या आम्ही एकत्रित केल्या आहेत आणि त्याच्यावरच आपल्याला मार्ग काढायचा आहे आणि युवांसाठी लढायचं आहे. या हेतूतून आदरणीय पवार साहेबांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाखाली आम्ही ही यात्रा काढत आहोत. 45 दिवस ही यात्रा चालेल. 830 गावातून ही यात्रा जाणार आहे. 10 जिल्हे आणि 28 तालुके असा या यात्रेचा प्रवास राहणार आहे. तसंच दिवाळी आम्ही सर्वजण म्हणजे आम्ही चालणारे 200 लोक असणार आहोत आणि त्या त्या जिल्ह्यामध्ये त्या त्या तालुक्यामध्ये गेल्यानंतर तसंच इतरही जिल्हे जे या रूटवर नाहीत तिथे असणारे युवा पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, कलाकार या आम्हा सर्वांना या 800 किलोमीटरच्या प्रवासामध्ये युवांना पाठिंबा देण्यासाठी सामील होतील. दिवाळी आमची त्या यात्रेतच जाणार आहे आणि आम्ही सर्वजण मिळून दिवाळी कुठल्या तरी गावामध्ये तिथे असणाऱ्या लोकांबरोबर साजरी करणार आहोत. पाडव्याच्या दिवशी माझी पत्नी असेल, माझ्याबरोबर माझे आई वडील असतील. तसंच जशी सुट्टी स्कूलला माझ्या मुलांना लागेल आणि माझ्याबरोबर जे इतर सर्व पदयात्री आहेत त्यांच्याही मुलांना जेव्हा सुट्ट्या लागतील ते सुद्धा तिथं चालण्यासाठी येतीलच. अशा पद्धतीने खऱ्या अर्थाने संघर्ष करत ही यात्रा आपण सर्वजण पूर्ण करणार आहोत. आजपर्यंत जेवढ्या मॅचेस इंडिया खेळली त्या सगळ्या जिंकलेल्या आहेत. 2 दिवसांनी इंडिया वर्सेस बांगलादेश ही मॅच होईल. विश्वास आहे की आपली इंडियाची टीम तिथेही जिंकेल आणि वर्ल्ड कपची फायनल मध्ये एक टीम इंडियाची असणारच आहे आणि दुसरी जी कुठली टीम असेल ती असेल. असं असताना सुद्धा वर्ल्ड कपची मॅच ही तिथं असणाऱ्या युवा वर्गांबरोबर एखाद्या गावामध्ये टीव्हीवरच आम्हा सर्वांना बघायला लागणार आहे. त्याचं मुख्य कारण आपण ही यात्रा रथामधून नाही एका गाडीमधून काढू शकलो असतो, पण आज युवकांना जे सोसावं लागतंय, युवकांच्या पालकांना जे सोसावं लागतंय, डिग्री झाली, डबल डिग्री झाली,
कॉलेजवर खर्च झाला, स्पर्धा परीक्षा देत असताना क्लासेसवर खर्च झाला, इंजिनियर झालेत पण हाताला काम नाही, प्रोफेशनल झालेत पण हाताला काम नाही, आणि याच्यासाठी जो संघर्ष महाराष्ट्रातील लोक करत आहेत तो संघर्ष आमच्या या संघर्ष यात्रेपेक्षा कितीतरी मोठा आहे. पण त्या संघर्षाचं एक प्रतीक म्हणून ही युवा संघर्ष यात्रा असणार आहे. आणि याच्यामध्ये जे मुद्दे घेतले, ज्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट भरती हा जो GR आहे तो रद्द करण्यात यावा, तसंच स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून ज्या काही परीक्षा घ्यायच्या त्या लवकरात लवकर घेण्यात याव्या, तसंच निकाल सुद्धा हा लवकर लावण्याची जरूरत तिथं आहे. शाळा दत्तक योजना ही योजना सुद्धा कुठेतरी प्रायव्हेटायझेशनची पहिली पायरी आहे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. त्यामुळे हाही GR येत्या काळामध्ये रद्द करण्याची जरूरत आहे. सामूहिक शाळा योजना ही सुद्धा थांबवण्याची जरूरत आहे. याच्यामध्ये 14,000 शाळा कमी केल्या जातील, त्यातून 20,000 जे शिक्षक अतिरिक्त आपल्याला लागणार आहेत त्यांची संख्या कमी केली जाणार. आणि आज जो आपल्या सर्वांचा अंदाज आहे 60,000चा तो कुठेतरी कमी करून 40 वर आणलं जाईल. आणि त्याच्यात 20-22 हजाराची भरती हे सरकार शिक्षकांची करेल. आणि मग राहिलेली जी भरती आहे ती कदाचित पुढे ढकलली जाईल, नाहीतर कॉन्ट्रॅक्टवर केली जाईल. त्यामुळे ही पूर्णपणे भरती झाली पाहिजे. आणि समूह शाळा योजना न थांबवता, खास करून जे काही अवघड ठिकाणं आहेत, डोंगराळ ठिकाणं आहेत, आदिवासी समाज तिथं राहतो, NT समाज तिथं राहतो, जो काही उपेक्षित समाज आहे तिथं असणारी जी मुलं आहेत त्यांना जर जास्त किलोमीटर चालायला लागत असेल तर ते शिक्षणापासून वंचित राहू शकतात आणि त्यांच्या परिवाराचं स्वप्न हे अर्धवट राहू शकतं. त्यामुळे सरकारकडे पैसा नाही असं न बोलता शिक्षणासाठी पैसा कुठूनही आणा, पण तो आणून या सगळ्या ज्या काही नवीन योजना ते आणतात, सामूहिक शाळा योजना ही थांबवली पाहिजे. त्याच्याबरोबर रखडलेल्या नियुक्त्या झाल्या पाहिजे. नोकर भरतीतील भ्रष्टाचार, तलाठी भरतीमध्ये असं म्हणलं गेलं एका तलाठीच्या पदासाठी 22 लाख ते 30 लाख पर्यंत पैसा हा त्या तिथं असणाऱ्या स्पर्धकांकडनं मागितला गेला. मग एक तलाठीचे पद जर 30 लाख रुपयाला जात असेल तर हे कितपत योग्य आहे? गरिबाच्या पोरांनी काय करायचं? आणि हा जो भ्रष्टाचार चाललेला आहे ज्याच्याबद्दल सर्व युवा आज बोलत आहेत, त्याच्यावर आळा घालण्यासाठी आपलं विविध कायदे हे आणावंच लागतील. आणि जर एखादा तलाठी नाही तर कुठलाही अधिकारी पैसे देऊन जर अधिकारी बनणार असेल तर मग सामान्य लोकांना तो कधीही न्याय देऊ शकणार नाही. एखादा व्यक्ती शेतकरी कष्टकरी जर त्यांच्याकडे गेला तर त्यांना तो न्याय देऊ शकणार नाही. मग ही ज्या काही भ्रष्टाचार नाहीतर पेपरफुटीचा जो कायदा हा येत्या काळामध्ये आणण्याची जरूरत आहे. तसंच शिक्षकांची रिक्त पदे भरणं, युवा आयोगाची स्थापना, याच्यामध्ये आज महिला आयोग असल्यामुळे मुलींना जर एखादी अडचण आली, महिलांना अडचण आली तर महिला आयोगाकडे जाऊ शकतात. पण आज फी वेळेवर मिळत नाही. डीपीटीकडनं जे काही निधी वेळेवर आपला फीसाठी नाहीतर स्कॉलरशिपसाठी मिळाला पाहिजे तो वेळेवर येत नाही. त्याच्याबरोबर भारती असेल, सारथी असेल, महाज्योती असेल, याच्या ज्या विविध योजना आहेत त्याचा सुद्धा निधी हा मुलींना वेळेवर मिळत नाही. डिग्री मिळाल्यानंतर नोकरी मिळत नाही. मग ह्या सगळ्या अडचणी कुठंतरी या मुलांना सांगाव्या लागतील. त्यासाठी युवा आयोग हे करणं अतिशय महत्त्वाचं आहे. महिलांची सायबर सुरक्षता, तालुका स्तरावर MIDC ज्या MIDC आहेत त्याच्यामध्ये नवीन कंपन्या कशा येतील, क्रीडा विभागाचं सक्षमीकरण, होतकरू खेळाडूंना संधी, बेरोजगार युवकांच्या शैक्षणिक कर्जावरील व्याज हे माफ झालं पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. ज्यांना 2 वर्ष झाली नोकरी नाही अशा मुलींसाठी महिला सुरक्षेसाठी शक्ती कायदा, सारथी, भारती, महाज्योती व TRT संस्थेला सक्षमीकरण. आज 250 कोटी दिले जातात तेही वेळेवर मिळत नाही. प्रत्येकी 1000 कोटी देण्यात यावे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे. सर्व भरती प्रक्रिया MPSCच्या माध्यमातून व्हावी. प्रयोगशील युवा शेतकऱ्यांसाठी विशेष योजना, असंघटित क्षेत्रामध्ये ज्याच्यामध्ये रिक्षा चालक येतात, छोटे मोठे व्यावसायिक येतात, यांना कुठेतरी रिस्किलिंग अपस्किलिंग हे करावंच लागेल. त्यासाठी योजना, विद्यार्थ्यांचे जिल्हानिहाय अद्ययावत वसतिगृह, छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, अमरावती या 2 टायर सिटीमध्ये IT क्षेत्रासाठी वाव देण्यासाठी एक वेगळी पॉलिसी आणि जिथं IT सेक्टर आहे त्यासाठी एक वेगळी पॉलिसी आणून आज या सेक्टरला काय अडचण, जसं पिंपरी चिंचवडमध्ये जे काही IT सेक्टर आहे नाहीतर हिंजेवाडीमध्ये IT सेक्टर आहे ते जेवढं आहे तेवढंच राहिलेलं आहे, एक्सपॅन्ड नाही झालं.
त्याला प्रमुख कारणं ट्रान्सपोर्टची कारणं आहेत, ट्रॅफिकची कारणं आहेत, रोडची कारणं आहेत, इन्फ्रास्ट्रक्चरची कारणं आहेत, अजून काही चांगल्या अट्रॅक्टिव्ह योजना सरकारकडनं तिथं अजून कंपन्या कशा येतील यासाठी आणायला पाहिजे. जे काहीही झालेलं नाही त्यासाठी सुद्धा जिथं IT सेक्टर आहे ते अजून स्ट्रेंथन करण्यासाठी वेगळी पॉलिसी आपल्याला आणता येईल का, असे विविध मुद्दे आम्ही सर्वांनी मिळून घेतलेले आहेत. पण हे मुद्दे इथंच थांबतील असं नाही. अनेक वेळा अनेक लोक फोन करतात, म्हणतात हाही मुद्दा तुम्ही ॲड करा. जसा एका मुलींनी लातूरवरनं फोन केला आणि तिने विनंती केली की आम्हाला शाळेत जायला बसेस वेळेवर मिळत नाही, मी 11वीची विद्यार्थी आहे, मग आम्हाला हात करावे लागतात, कोणाच्याही गाडीत जावं लागतं, तिथं भीती वाटते, आणि शाळेतून कॉलेजवरनं परत जाताना आम्हाला 2-2 तास बस स्टॉपवर थांबावं लागतं. त्यामुळे STचं सक्षमीकरण करून विद्यार्थ्यांसाठी काय चांगलं करता येईल यासाठी सुद्धा योजना आपल्याला आणाव्या लागतील. असे विविध गोष्टी आपण सर्वांनी मिळून याच्यामध्ये घेतलेल्या आहेत. पत्रकारांकडनं सुद्धा त्यांच्या बाबतीतला एखादा मुद्दा जर आमच्याकडे आला तोही मुद्दा 100% आम्ही सर्वजण मिळून घेऊ. ही यात्रा आपल्या सगळ्यांची, ही यात्रा अराजकीय यात्रा आहे आणि याच्यामध्ये अनेक लोक आज सहभागी होताना आपल्या सर्वांना बघायला मिळतात. अनेक संघटनांनी याच्यासाठी पाठिंबा दिलेला आहे. अनेक दानशूर लोकांनी कुणी बसेस दिलेल्या आहेत वापरण्यासाठी, कुणी धान्य दिलेलं आहे, कुणी टेंट्स दिलेले आहेत, कुणी बरंच काही फोटोग्राफी मोफत करणार आहेत, व्हिडिओग्राफी मोफत करणार आहेत. अशा पद्धतीने अनेक युवा या यात्रेमध्ये सहभाग विविध पद्धतीने घेत आहेत. त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. इथं प्रेस कॉन्फरन्स घ्यायचं कारण म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये अख्ख्या महाराष्ट्रातले लोक इथं शांततेत काम करत आहेत, राहत आहे. पिंपरी चिंचवड एक महाराष्ट्राचं प्रतीक आहे आणि याच्यामुळे इथं येऊन आपल्याशी संवाद साधून इथे असणाऱ्या युवांना सुद्धा मला आव्हान करायचे, तुम्ही सुद्धा या यात्रेमध्ये सहभाग घेऊ शकता. 24 तारखेला आशीर्वाद दिवस हा आपण ठेवलेला आहे. त्या दिवशी महात्मा फुले वाड्याला जाऊन आम्ही दर्शन घेणार आहोत. तसंच आपण लाल महालाच्या पाशी जाऊन 8:30 वाजता तिथून एक छोटीशी रॅली 2.5 किलोमीटरची आपण काढत आहोत, ज्याच्यामध्ये युवा वर्ग मोठ्या संख्येने सहभाग घेईल आणि टिळक स्मारकला 10 वाजता पोहोचून आदरणीय पवार साहेब आम्हा सगळ्यांना संबोधित करतील. पवार साहेबांबरोबर काही युवा आमच्याशी बोलतील, त्यांच्या अडचणी सांगतील आणि या सगळ्यातून प्रेरणा घेऊन 25 तारखेपासून आम्ही संघर्ष यात्रा, युवा संघर्ष यात्रा ही चालू करत आहोत. आणि आपल्या सर्वांना विनंती, युवा संघर्ष यात्रा.com वर जाऊन आपण रजिस्ट्रेशन करावं. 9098390983 असा आपला मिस कॉलचा नंबर आहे, त्याच्यावर मिस कॉल द्यावा. पण मोठ्या संख्येने आपण सर्वजण याच्यामध्ये सहभाग घ्यावा. आतापर्यंत 40,000 लोकांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे ऑनलाईन. कुणी येणार आहे, कुणी येणार नाही, कुणी सोशल मीडियाच्या माध्यमातून सहकार्य करणार आहे. असे अनेक युवा याच्याशी जुळलेले आहेत. मीडियाला विनंती आहे की आपल्या माध्यमातून हा संदेश युवांपर्यंत जावा आणि याच्यात जर आपल्याला कुठले प्रश्न असतील तर नक्कीच आपण विचारावे. त्या प्रश्नाला उत्तर देण्याचा आम्ही सर्व राजकीय आहे असं म्हणाला, पण तुम्हाला काही विश्वास नाही का शरद पवारांच्या नेतृत्वावर? तुमचा प्रश्नच चुकीचा आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत याच्या पुढे आम्ही हेच सांगत आहोत की आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही यात्रा सुरू आहे. त्यामुळे तुमचा प्रश्न हा चुकीचा आहे असं तुम्ही विचारू शकता. जर तुम्हाला इतकी तुमच्या नेतृत्वावर विश्वास आहे तर मग कुठेही लोगो नाही वापरत आहे, तुम्ही कुठे पक्षाच्या नावाखाली घेत नाही. मला आपल्या सर्वांना दाखवायचं आहे. इथं जर तुम्ही बघितलं युवा संघर्ष यात्रेच्या राईट साईडला आदरणीय पवार साहेबांचा फोटो आहे. आणि एक तुम्हाला सांगतो, आम्ही आम्हाला जे दिल्या गेले हे इथं आम्ही प्रिंटिंगला सांगितलं, त्याच्यात काहीतरी चूक झालेली आहे. त्यामुळे हे आमचं मेन आहे. याच्या बाबतीत तुम्ही काळजी करू नका. 24 तारखेला तुम्ही सर्वजण जेव्हा येताल त्यामुळे तिथं ते केलं जाईल. विषय एवढाच आहे, इथं प्रिंटिंगची जी टीम आहे ती लोकल टीम आहे. आपली जी प्रमुख कोऑर्डिनेशनची टीम आहे ती वेगळी टीम आहे. आणि त्याच्याच बरोबर तुम्हाला सर्वांना एक गोष्ट इथं सांगायची, ही जी यात्रा आहे आदरणीय पवार साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली आणि स्वतः आशीर्वाद देण्यासाठी 24 तारखेला ते पुण्यामध्ये असतील. दादा, तुम्ही म्हटलं की राजकीय यात्रा आहे, मात्र यापूर्वी जर आपण बघितलं तर राहुल गांधींचं उदाहरण घेतलं ती ही राजकीय यात्रा आहे असे म्हणतो, भारत जोडो यात्रा असेल पण त्याचा राजकीय परिणाम कुठे ना कुठं होत असतो. तर तुम्हाला वाटतंय की तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात ही यात्रा काढत आहात, जरी राजकीय म्हटला तरी एक अप्रत्यक्षरित्या याच्यामधून तरुणांना जवळ ओढण्याचा एक प्रयत्न? हे बघा, संघर्ष करण्याची तुमची जर भूमिका असेल आणि तुम्ही चालण्यासाठी जर तयार असाल आणि ते आम्ही सर्वजण करत आहोत
याच्यामध्ये एक उदाहरण तुम्हाला सर्वांना सांगतो. या 430 गावांपैकी आम्ही 90 का 92 गावामध्ये थांबणार आहोत. दुपारचा मुक्काम आहे, नाहीतर रात्रीचा मुक्काम आहे. त्या 94 गावापैकी 35 गावं तिथं असणारे जे सरपंच आहेत हे भाजप विचाराचे आहेत. 5 लोकांनी थोडंसं आम्हाला नकार दिला, पण 30 पैकी 30 जे लोक आहेत त्यांनी आम्हाला होकार दिला. त्यांना जेव्हा विचारलं की का बाबा तुम्ही का सपोर्ट करता या यात्रेला, त्यांचं मत एवढंच झालं की आमची मुलं गेले 2 वर्ष 3 वर्ष डिग्री घेऊन बसलेले आहेत, त्यांना हाताला काम नाही. हा जो मुद्दा नोकरीचा बेरोजगारीचा जो या यात्रेमध्ये घेतला गेला तो आम्हाला महत्त्वाचा वाटतो. आता याच्यामध्ये साहजिकच आहे, आम्ही एका पक्षातून येतो, तिथं आमचे कार्यकर्ते तुम्हाला दिसतीलच, मित्रपक्ष सुद्धा दिसतीलच, पण तिथं येणारे जे कार्यकर्ते जे कोणी तिथं नागरिक आहेत हे तर तुम्ही डिवाइड करू शकत नाही, हा या पार्टीचा तो त्या पार्टीचा. मुद्दा घेणं महत्त्वाचं, तो मुद्दा आम्ही सर्वांनी घेतलेला आहे, युवकांचा आहे आणि कुठल्याही पार्टीसाठी आणि कुठल्याही एखाद्या विशिष्ट घटकासाठी हा नसून हा सर्वांसाठीच आहे, एवढंच इथे सांगतो. 30 जे आहेत ते भाजपचे सरपंच आहेत. 30 सरपंचांनी पाठिंबा दिला. सांगितलं की 30 म्हणजे एकंदरीतच तुमचा जो हेतू आहे तो इथूनच साथ देवायला सुरुवात झाली असं दिसतंय. 30 भाजपचे सरपंच. माझं हेच म्हणणं आहे, मीडियाला सुद्धा आणि राजकीय लोकांना सुद्धा, लोकांचे हिताचे मुद्दे घ्या, अख्खी पब्लिक तुमच्या बरोबर राहील. या सरकारमध्ये जे चाललंय लोकांचे मुद्देच घेतले जात नाही. कोण कोणाचं पद, कुठलं पद, मुख्यमंत्री पद, कुठला आयोग कोणाला काय मिळतंय याच्यावर चर्चा आज होते. लोकांच्या हिताचे प्रश्न घेत नाही. जो व्यक्ती घेईल, जो विचार घेईल त्याच्यावर लोक राहतील. पण जेव्हा हे मुद्दे आपण घेत असतो ते सोडवावे पण आपल्याला लागणार आहेत आणि ते अधिवेशनामध्ये मांडावे सुद्धा लागणार आहेत. हे मुद्दा जरी अधिवेशनात मांडले तरीही ते सुटले नाहीत, तर संघर्ष यात्रेने ते सुटतील, सरकार जागा होईल, लक्ष देईल असं वाटतं. झोपलेलं जर एखादं सरकार असेल, खास करून झोपेचं सोंग घेणारे जे काही लोक असतील त्यांना विविध माध्यमं वापरून उठवण्याचा प्रयत्न हा आपण केलाच पाहिजे. दादा एकीकडे तुम्ही तुमच्या त्यांचं उत्तर देतो. आणि जर ते सोंग घेऊन झोपले असतील तर उपोषण आपण केलं, आंदोलन आपण केलं, मी एकट्यानेच केलं असं नाही, युवांनी केलं, युवतींनी केलं, या सर्व पदाधिकाऱ्यांनी केलं, तरी सुद्धा या सरकारला कुठेही काही फरक पडत नाही. युवांनी आत्महत्या केला त्याचाही काही फरक पडत नाही. आज जर तुम्ही बघितलं तर बऱ्याच ठिकाणी जसं की नांदेडला आरोग्याची खूप मोठी अडचण झाली होती, तिथं मुख्यमंत्री कधीच गेले नाही. मुख्यमंत्री नांदेडला जाण्याऐवजी दिल्लीला गेले. याच्यावरनं या सरकारची भूमिका आपल्याला कुठेतरी स्पष्ट होते. त्यामुळे ही भूमिका लोकांना पटणारी नसते. आपल्याला आपले प्रयत्न हे करावे लागतात आणि प्रयत्न केल्यानंतर जेव्हा केव्हा यश येईल ते येईल. पण मुद्दा काय, आपल्या हातात जे काही साधन आहेत त्याचा वापर करून लढणं तर आपल्या हातामध्ये आणि ते लढण्याचं काम आम्ही सर्वजण मिळून करत आहोत. कंत्राटी प्रक्रियेला खरं तर न्यायालयात आव्हान देता येऊ शकत नाही. कंत्राटी भरती प्रक्रिया जी आहे त्याला न्यायालयात आव्हान देता येईल. काही लोक कोर्टामध्ये गेलेले आहेत, ते न्यायालयातून ते लढा लढतील. आम्ही सर्वजण अशा पद्धतीने लढू, कारण शेवटी आमच्यातले काही जण आमदार आहेत आणि अधिवेशनामध्ये हे मुद्दे आम्ही मांडू शकतो आणि सरकारला भाग पाडू शकतो. गेल्या 20 दिवसामध्ये आतापर्यंत 11,500 भरती ही कॉन्ट्रॅक्टवर झाली. काही अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर असं कळतंय की अजून 80,000 भरती ही कॉन्ट्रॅक्टवर होणार आहे. जळगावला तुम्ही जर बघितलं तर एक ऍड आली होती, त्याच्यामध्ये तहसीलदार हे पद कॉन्ट्रॅक्टवर भरलं जाणार होतं, पण ती मागे घेतली. पण ती ऍड आली त्याचाच अर्थ की सरकार विचार करतं. मला आपल्या सर्वांना विचारायचं आहे की एखादा तहसीलदार जर कॉन्ट्रॅक्टवर असेल आणि एखादा गरीब शेतकरी नाही तर एखादा गरीब व्यक्ती शहरातून सुद्धा त्याकडे एखादं काम घेऊन गेला तर कदाचित तो व्यक्ती जो तहसीलदार असंही म्हणू शकतो, अरे मला काय फरक पडतोय, कमी दिवसासाठी आलोय, मला माझं व्यक्तिगत बघू दे, तू तुझं बघ, असंही होऊ शकतं. या सगळ्या अडचणी होऊ शकतात. त्यामुळे इथं कुठंतरी एक योग्य असं नियोजन करण्याची जरूर आहे. स्वच्छता असेल, इतर जे काय असतील त्याच्यामध्ये काही प्रमाणात कॉन्ट्रॅक्ट आपण समजू शकतो, पण कॉन्ट्रॅक्टवर ठेवलं म्हणजे तुम्ही त्यांना पगार देणार नाही हे योग्य नाही. आज कम्प्युटर ऑपरेटरला 14,000 पगार दिला जातो, त्यांच्या हातात 6,500 रुपये पडतात आणि बाकी पैसा हा कॉन्ट्रॅक्टर घेऊन जातो. म्हणजे कॉन्ट्रॅक्टर जिवंत ठेवण्याचं हे एक प्रकरण आहे आणि त्याच्याच बरोबर 9 कंपन्या कोणाच्या याचा एक अभ्यास झाला पाहिजे. आणि मग तुम्ही जर 10% कमिशन त्या कंपन्यांना देणार असाल, मग हे जे काही धोरण तुम्ही आणत आहात ते फक्त कंपन्या जिवंत ठेवण्याचं धोरण तुम्ही आणत आहात आणि अशा पद्धतीने नफेखोरीचा विचार आज जर तुम्ही करत आहात
100% कुठेतरी तुम्ही मनातून हारला आहात. पण हे हार करत असताना, कार्यकर्त्याला मोठं करत असताना युवकांचं भविष्य तुम्ही खराब का करता असा प्रश्न या सरकारला आमचा आहे. दादा एकीकडे तुम्ही तुमच्या विभागामध्ये तरुणांना रोजगार मिळावा म्हणून MIDC आणण्याचा प्रयत्न करताय, पण हिंजवडी सारख्या ठिकाणून IT कंपन्यांचं स्थलांतर होतं. मी हाच मुद्दा तुमच्या सर्वांसमोर घेतला. याच्यामध्ये जे हिंजेवाडीतून स्थलांतर होत आहे त्याला वेगळी कारण आहेत. जे काही प्रमुख रोड, जे काही सपोर्ट रोड आज आपल्याला त्या भागामध्ये दिसतात, ते जेव्हा आदरणीय पवारसाहेब कृषी मंत्री होते केंद्रात, त्यांना निधीचं नियोजन त्यांनी केलं आणि आपल्यासाठी 3200 कोटी आणि पुण्यासाठी 2400 कोटी तेव्हा दिले होते. त्याच्यातले काही रोड तिथं झाले, पण आत्ता सुद्धा तुम्ही गेला तर बरेच सर्व्हिस रोड अजून प्रलंबित आहेत. त्यामुळे ट्रॅफिकचा एक मोठा मुद्दा आहे. त्याच्यानंतर आपल्या या राज्यामध्ये लाईटचं जे काही रेट आहे तो न परवडणारा आहे. आज 12-13 रुपयावर हा रेट गेलेला आहे, बाकी राज्यामध्ये तो कमी आहे. त्यामुळे याच्यावर एक योग्य असं धोरण करण्याची जरूरत आहे. त्याच्याबरोबर त्यांचे काही इतरही विषय असतात ते कुठेतरी चर्चेत आणायला पाहिजे, चर्चा करून मार्ग काढायला पाहिजे. तर त्या बाबतीत कुठेही चर्चा होताना आपल्या सर्वांना दिसत नाही. त्यामुळे जेव्हा सरकार एखाद्या कंपनी नाही तर एखाद्या समूहाशी संपर्क संवाद साधायला कमी पडतं, तेव्हा त्या कंपनीला असं वाटतं कदाचित या राज्यात आपल्याला एवढं महत्त्व नाही, दुसऱ्या राज्यात जाऊ, म्हणून काही कंपन्या स्थलांतर होत आहेत. PMRD, MIDC, स्थानिक ग्रामपंचायत आणि पालिकेच्या अंडरमध्ये तो भाग येतो, यांच्यात कुठेही समन्वय नाहीये, याच्यामुळे तो विकास कुठलाय का? PMRDA मध्ये बरेच अधिकारी बदलून गेले, पण योग्य असं नियोजन PMRDA कडनं झालंय असं मला वाटत नाही. ठीक आहे, प्लॅनिंग योग्य झालंय, पण प्लॅनिंग झाल्यानंतर निधी तर टाकावा लागतो. आता याच्याच बरोबर आता वर्ल्ड कपची मॅच जर आपल्या या स्टेडियमला, इंटरनॅशनल स्टेडियमला होणार असेल तर इथं असणारे जे आपले पिंपरी चिंचवडचे जे अधिकारी आहेत, जे आयुक्त आहेत, त्यांनी आम्हाला मदत केली, पण रस्ता नीट करण्यासाठी केली. PMRDA आणि सर्व अधिकारी मिळून जर एकत्रित बसले असते, जर अख्ख्या जगातलं पब्लिक इथं येणार आहे, योग्य असं नियोजन करून PMRDA मध्ये जो रोड मोठा दाखवला आहे, तो जो रोड 1.5 महिन्यापूर्वी नाही तर 1 वर्षापूर्वी जर झाला असता तर ती मदत झाली असती. जसं मी क्रिकेटचं उदाहरण तुम्हाला सांगितलं, तसंच उदाहरण बऱ्याच सोसायटी आणि तिथं असणाऱ्या IT कंपनीच्या अवतीभोवती आज ती अडचण आहे. आताच तुम्ही म्हणालात की अराजकीय पदयात्रा आहे. या यात्रेमध्ये इतर राजकीय मोठे पक्ष आणि छोटे मोठे जे संघटना आहेत ते पण आहेत का त्याच्याबरोबर कॉन्टॅक्ट केलाय का? कारण तुम्ही म्हणले की आता 30 भाजपचे जे सरपंच, आम्ही सर्व आमदार, MLC असू द्या नाही ते MLA असू द्या, सर्व खासदार यांना पत्र लिहिलेलं आहे. प्रमुख जे मित्र पक्षाचे नेते आहेत त्यांच्याशी फोनवर संपर्क झालेला आहे. विरोधात असणारे म्हणजे भाजप असेल, शिंदे गट असेल आणि राष्ट्रवादीतून जे काही नेते पलीकडच्या बाजूला गेले त्यांना पत्र लिहिलेलं आहे. म्हणजे 100% लोकांना आम्ही पत्र लिहिलेलं आहे. पत्राचा रिस्पॉन्स कसा मिळतो हे आपल्याला बघावं लागेल, पण सगळ्यांचं स्वागत आहे. कुणीही तिथे येऊन या यात्रेमध्ये सहभाग घेऊ शकतो. कार्यक्रम करते का भाजप? त्यांना जवळ घेऊन शेवट घेऊ आधी पदयात्रा संपू. पदयात्रा संपू, मग तुमच्या त्या विषयावर पण बोलू. नागरिकांचा आरोप होत असेल, तुम्ही पत्रकार आहात, त्याच्यामध्ये तुम्ही स्टिंग ऑपरेशन करा आणि जर याच्यामध्ये जर काय तुमच्याकडे पुरावे आले ते तुम्ही पुढे आणा. ते पुरावे आम्ही ICCशी चर्चा करून त्यांच्याशी बोलून घेऊ, कारण का सगळा कंट्रोल हा ICCचा आहे. पण पुरावे असल्याशिवाय मला काही बोलता येणार नाही. विषय एवढाच असतो, ठराविक जे काही पासेस असतात जे स्टेडियमवर प्रिंट केले जातात, ते प्रिंट केले आणि काही लोकांना मिळाले काही लोकांना मिळाले नाही असं जर ते म्हणत असतील तर कदाचित त्या व्यक्तीला ज्याला अडचण आली त्याची चूक आहे असं मी म्हणणार नाही. तो क्रिकेटप्रेमी दिसतोय, त्याला ऑनलाईनवर अख्खा जग बुकिंग करत असताना बिचारा तोही प्रयत्न करत होता, पण त्याला ते मिळालं नाही. त्याची ती भावना आहे. IPLच्या तिकीटमध्ये आणि वर्ल्ड कपच्या तिकीटमध्ये खूप मोठा फरक आहे. IPLचे तिकीट हे स्टेडियमला मिळत होते, तसे ICCचे मिळत नाहीत, वर्ल्ड कपचे मिळत नाहीत. कन्फ्युजन असल्यामुळे काही लोकांना ते ब्लॅक वाटतं, पण त्याची काळजी करू नये. आता आम्ही बऱ्यापैकी प्रयत्न तिथं केलेले आहेत, पण पुढच्या मॅचेसला आम्ही असाही प्रयत्न करत आहोत ICCशी बोलून
जे काही खेळाडू आहेत, जे काही संघटना आहेत खेळाडूच्या, त्यांना मग काही फ्री पासेस आपल्याला देता येईल का, अशी आमची चर्चा सुरू आहे. भाजप विरोधी बोलल्यामुळे अनेकांच्या संपत्ती जे आहे ते जप्त करण्याचा सपाटा भाजपपर्यंत सुरू असलेला शरद पवार सोबत असल्यामुळे असं होतं असं वाटतंय. ही जी प्रवृत्ती आहे, या प्रवृत्तीच्या विचाराच्या विरोधात आम्ही सर्वजण लढत आहोत आणि त्याचा आम्ही एक भाग आहोत. आदरणीय पवार साहेबांबरोबर राहून आम्ही याच प्रवृत्तीच्या विरोधात लढत आहोत आणि या संघर्ष यात्रेमध्ये हाही मुद्दा आहे. ज्या लेवलला आज राजकारण घेऊन जात आहेत काही लोक, ज्याच्यामुळे मूळ मुद्दे जे सामान्य लोकांचे ते बाजूला राहतात, ते हे राहू नये आणि ह्या सरकारचं दडपशाहीवरनं लक्ष कुठेतरी लोकशाहीवर जावं, यासाठी सुद्धा ही यात्रा आम्ही सर्वांनी काढलेली आहे. तुम्ही आता युवा संघर्ष यात्रा करतायत. काही महिन्यांपूर्वी भारत जोडो यात्रा निघालेली होती, तर राहुल गांधींचा जो काही अनुभव आलेला आहे, तुम्ही काय त्यांच्याशी अनुभव घेताय, त्यांच्याकडून काही सल्ला घेताय या संदर्भात, कशा पद्धतीने आपण धोरण गेलं पाहिजे? तुमचा मुद्दा वेगळा आहे, त्यांचा मुद्दा वेगळा आहे, परंतु थोडंसं माझ्याबद्दल बोलायचं झालं नाही तर आमचे जे सर्व कार्यकर्ते नक्कीच ती यात्रा कशी होती याचा अभ्यास हा केला गेला. त्याच्याचबरोबर बोलण्यापेक्षा आम्ही थोडासा विश्वास हा ऑब्झर्वेशनवर ठेवतो. मी स्वतः तिथं चाललो होतो, अनेक लोक तिथे चालले होते, काय अडचणी आल्या याच्यावर आमचं जास्त लक्ष आहे. कुठला मुद्दा घेतला हा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्याचबरोबर महात्मा गांधींनी सुद्धा अशीच यात्रा काढली होती, त्याच्यामध्ये कुठला विचार होता आणि त्याच्यानंतर अनेक लोकांनी यात्रा काढल्या होत्या, तर कुठला विषय घेऊन गेले होते याचा एक अभ्यास केला होता. पण याच्यामध्ये कुठेही आपण कोणालाही कॉपी करत नाही, पण प्रेरणा नक्कीच अनेक लोकांकडून घेत आहोत आणि प्रेरणा ह्या प्रत्येक यात्रेतून आम्ही घेऊन युवांचा विषय या यात्रेच्या माध्यमातून आम्ही सर्वजण मांडत आहोत. वैद्याला पण एक छोटा प्रश्न आहे आजमबाईंसाठी. आजमबाई आलेत म्हणजे आजमबाईचं ठरलं का? आजमबाई इथं आहेत, आजमबाईनं बाईच आपल्याशी बोलतील, पण इथं आलेत त्याच्यावरूनच काही गोष्टी तुम्ही समजून घ्या. प्रत्येक प्रेस कॉन्फरन्सला हळूहळू तुम्ही बघाल तर मागच्या खुर्च्या आणि साईडच्या खुर्च्या ह्या वाढवाव्या लागतील, अशी परिस्थिती पिंपरी चिंचवडला नक्कीच एक महत्त्वाचा प्रश्न आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांवरती दबाव निर्माण झालाय का? काय? अजितदादा पालकमंत्री पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर शरद पवार गटाच्या तुमच्या प्रश्नामध्येच उत्तर आहे. पण शेवटी आजमबाई असतील आणि इथं बसणारे सर्व जे पदाधिकारी आहेत यांची एक खासियत आहे, हे लोकातली लोक आहेत आणि लोकात जी लोक असतात ते कधी दबाव तंत्राला घाबरत नाही. जे घाबरतात ते पलीकडे गेले असतील. अजूनही सांगतो, तिथं जे गेलेले आहेत त्यांच्या मनामध्ये सुद्धा आता घुसमट सुरू झालेली आहे. कारण का शेवटी निवडून यायचं असेल, लोकांशिवाय निवडून येता येत नाही. लोक जर साहेबांबरोबर आणि त्या विचाराबरोबर असतील तर त्यांची तिथं जाऊन अडचण झालेली आहे, पण घाबरतात. आता जे लोक घाबरतात, आता मी कुणी स्पेसिफिक नाव घेणार नाही, पण जर घाबरवलं जात असेल, दबावतंत्र केलं जात असेल म्हणून तिथं लोक असतील, तर मला त्यांना एवढंच सांगायचं, लोकांचा विचार करा. आणि काही लोक नक्कीच संपर्कात आहेत, त्यांनी विचार करून एक धाडस करा. लोकांना धाडसी लोक आवडतात, लोकांना लोकांसाठी संघर्ष करणारी लोक आवडतात. एवढा संदेश तुमच्या माध्यमातून त्यांना देतो. आणि तिथं जी चलबिचल अनेक लोकांची चाललेली, पुढच्या काही महिन्यांमध्ये काही चेहरे इथं सुद्धा आपल्या सर्वांना दिसतील, पण ते लोकांच्या हितासाठी जर या बाजूला येणार तयार असतील आणि लढायला तयार असतील तर आदरणीय पवार साहेब आणि जयंतराव पाटील साहेब त्यांचं स्वागत 100% करतील असं मला वाटतं. देशामध्ये एकीकडे वृत्तपत्र स्वातंत्र्यावर बंधनं आणली जात आहेत. मोदींच्या काळामध्ये अनेक वृत्तपत्रांच्या संपादकांना नोकऱ्या गमावाव्या लागल्यात, त्यांच्या व्यवस्थापनाला थेट फोन गेले आणि अनेक पत्रकारांना त्याच्यामुळे नोकऱ्या पण गमावण्याची वेळ आली. आणि दुसरीकडे काही पत्रकार मोदींचं आणि भाजपचं लागून चालन करत आहेत आणि इंडियाच्या हे लक्षात आल्यानंतर इंडियाने त्याच्यातल्या 15 पत्रकारांवरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय. पण याच्यामध्ये असा वादाचा मुद्दा आहे की तुम्ही जी काही तुम्हाला संधी मिळत होती ती संधी पण त्या चॅनेलवर किंवा त्या पत्रकारांकडे जाऊन तुम्ही मोदींच्या विरोधात 4-2 ओळी का होईना बोलू शकत होता, तर ती संधी तुम्ही गमावली असं वाटत नाही? म्हणजे त्यांना तुम्ही पूर्ण मोकळं रान दिलं असं नाही वाटत का? आता जे 15 लोक ऐकायलाच तयार नसतील आणि जेव्हा एखादा विषय बेरोजगारीवर चालू असेल आणि जर एखादी इंडियातली व्यक्ती म्हणजे इंडिया संघटनातली व्यक्ती जर बोलत असताना उत्तर होण्यापूर्वीच विषय बदलला जात असेल, माईक बंद केलं जात असेल,
तर मग जो पत्रकार हा बेसिक पत्रकारितेच्या ज्या गोष्टी असतील तोच पाळत नाही, त्या पत्रकारावर किती विश्वास ठेवायचा. त्यामुळे मग अशा लोकांना कदाचित त्यांनी ते बहिष्कार केला असावा. पण मराठी पत्रकारांचा एक अभिमान आम्हा सर्वांना वाटतो की मराठी पत्रकार अशा दबाव तंत्राला कुठेही घाबरत नाही. हे कशावरनं आम्ही सांगू शकतो, अजूनपर्यंत तरी आमच्या बातम्या लागतात. त्याच्याच बरोबर काही लोक जे काही दबाव तंत्रामुळे एखादी कंपनी त्यांना सोडावी लागते, ते युट्यूबचा वापर करून स्वतःचा चॅनल सुरू करतात. एक मिश्रा नावाचे व्यक्ती, सुमित मिश्रा, त्यांनी स्वतःचा एक चॅनल सुरू केला. वागळे साहेब सुद्धा आहेत आणि त्यांना दोघांना सिल्वर स्टार सुद्धा मिळालेला आहे. म्हणजे त्यांचं सबस्क्रिप्शन हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आणि ते वाढल्यामुळे तिथं मला असं वाटतं की अशा पद्धतीनं सुद्धा तुमच्याकडे पर्याय आहे. तो पर्याय घ्यायचा का नाही हा तुमच्यावरचा विषय आहे. जसं मगाशी कार्यकर्त्याच्या संघर्षाच्या बाबतीत आम्ही म्हणत होतो, तो संघर्ष पत्रकारांना सुद्धा करावा लागतो असं आम्हाला वाटतं. त्यामुळे तो तुम्ही करावा आणि जे आज संघर्ष करतील पत्रकार ते उद्या भावी मोठे पत्रकार असतील असं आम्हाला वाटतं. बारामतीमध्ये पावनकुळे म्हणतात काय उमेदवार असू द्या आणि तो भाजपच्या पार पवार यांच्याही नावाची चर्चा आहे. तुम्हाला काय वाटतं? चर्चेला किती महत्व द्यायचं. आता मी नागपूरला गेलो होतो, तिथं चर्चा दोघांची खासदारकीची, गडकरी साहेबांची सुद्धा आहे आणि फडणवीस साहेबांची सुद्धा आहे. पण गडकरी साहेबांचं नाव सोडून जर दुसरं कुठलं एखादा उमेदवार दिला, किती महाराष्ट्रातला ताकदवान भाजपचा असेल, तो नागपूरमधून सुद्धा पडेल असं तिथं चर्चा होते. तिथं आता ती चर्चा आहे ती मी तुम्हाला बोलून दाखवली. आता ही चर्चा खरी खोटी नागपूरला जाऊन बघावं लागेल आपल्याला. बावनकुळे साहेब आज हवेत बोलतायत का फक्त तिथं असणाऱ्या कार्यकर्त्याला प्रेरणा देण्यासाठी बोलत आहेत ते त्यांनाच खरं तर माहीत. पण येणाऱ्या विधानसभेला त्यांना नक्कीच त्यांच्या मतदारसंघातून तिकीट मिळेल असं मला वाटतं. कारण का शेवटी भाजपला आता एक गोष्टीची जाणीव झालेली, त्यांचे जे निष्ठावंत कार्यकर्ते पदाधिकारी आहेत, गेल्या 1.5-2 वर्षामध्ये त्यांच्यावर सगळ्यात जास्त अन्याय झालेला आहे. पुण्याचं पालकमंत्री पद कोणाला मिळालं आणि कोणाचं काढलं याच्यावरनं आपल्याला सगळ्यांना कळायला मिळतंय. त्यामुळे त्यांच्यामध्ये सुद्धा एक वेगळा संघर्ष सुरू झालाय. पण त्या पार्टीबद्दल मी काय बोलून आपल्या सर्वांचा वेळ घेणार नाही. पण शेवटी चर्चा करायची असेल तर कशीही चर्चा आपल्याला करता येईल. आम्हाला असं वाटत होतं डिसेंबरला ती लागेल, पण तसं काय होताना दिसत नाही. मार्च एप्रिल मध्ये जेव्हा लोकसभा इलेक्शन लागतील आपल्या राज्यात त्यावेळेस घेतात नाही घेत हे आपल्याला माहित नाही. वेळेवर होणार का नाही हे मला माहित नाही, पण निकाल हा भाजपच्या विरोधात असेल एवढं फक्त इथं सांगतो. दादा, युवा संघर्ष यात्रा पुणे ते नागपूरच का? आम्हाला 7 डिसेंबरला पोहोचायचं होतं. का नागपूरला पोहोचायचं होतं? का तिथं आमचं अधिवेशन आहे. अधिवेशन मध्येच का पोहोचायचं होतं? कारण तिथं आम्हाला महाराष्ट्रातल्या तमाम युवकांचे प्रश्न मांडता येतील. आणि मग अशा पद्धतीने दिवसाला जर 18-20 किलोमीटर करायचं असेल तर अजून जर आपण मुंबईकडे कोकणाकडे गेलो असतो तर दिवस वाढत होते, पर्याय राहिला नाही. म्हणून आपण 42 ते 45 दिवसामध्ये यात्रा संपवायचं मनामध्ये ठेवून आपण पुण्यातून ती यात्रा, पश्चिम महाराष्ट्रातून ती यात्रा काढलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.